morning all of you. So today we are going to start lecture number 11 from natural product 1. In that we have to see 1.4, that is alkaloid parts. What is mean by alkaloids? Alkaloids are physiological active base compound obtained from plant containing at least one nitrogen atom, which is found to be a part of cyclic ring system. That means in the alkaloid formula or in the alkaloid structure, one nitrogen is definitely present in the structure and it is obtained from plant. Okay, so let us start with the point are involved in it. First one is occurrence and physiological importance of morphine, and then atropine. So let us start with morphine. In the morphine, the occurrence of morphine, that is also you can say sources of morphine. First occurrence of morphine is opium alkaloids. Opium means what? Opium alkaloid means what? It is highly addictive drugs and it is obtained from plant. That plant name is isolated from Sertiner plants. Okay, so this is first occurrence of morphine. Then second one is morphine can be extracted from poppy straw and overgrown plant of suitable stage of development. That means you can also say in Marathi, morphine आपल्याला पॉपी स्ट्रॉ म्हणजे जे काही खसखसचं झाड असतं त्याच्यापासून प्लस ओव्हरग्राउंड प्लांट्स जे काय प्रेझेंट असतात त्याच्यातून सुद्धा मॉर्फिन आपल्याला मिळू शकतो. सो दॅट इज युअर सेकंड पॉइंट. दिस अल्कलॉइड पार्ट अँड मॉर्फिन अल्कलॉइड पार्ट, that means both morphine and atropine occurrence and physiological importance are in the theory form, so that's why I will also tell you in Marathi language. That will be very helpful for us. Then third one is opium is obtained by unripe capsules of papaver and somniferum. What is the third point? ओपियम आपल्याला मिळू शकतो कशापासून? अनराईप कॅप्सूल. अनराईप कॅप्सूल मीन्स व्हॉट? टोटली ते पिकले नसतील, म्हणजे कुठले तर पॅपेनॉर आणि सॉम्निफेरम हे दोन प्लांट आहेत की जे आपल्याला स्लीप क्रिएट करतात, स्लीप प्रोड्युसिंग प्लांट आहेत. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात की ज्याच्यामध्ये मॉर्फिन कंटेंट प्रेझेंट आहे. देन फोर्थ सोर्स इज ओपियम एक्सट्रॅक्ट कंटेन 4 to 21% of morphine along with other major alkaloids. That means म्हणजे ओपियम जो काय एक्स्ट्रॅक्ट करतो आपण कुठल्याही प्लांटपासून किंवा जे काय प्लांटची नावं दिलीत, पेपेनॉर प्लांट्स, सोमनिफेरम, हे सुद्धा काय सोर्सेस आहेत. बट त्याच्यामध्ये मेजर अल्कलॉइड जे काय प्रेझेंट आहेत आणि त्याचे काय कंटेन आहे 4 to 21%. दॅट इज त्याच्यामध्ये कोडिन प्रेझेंट आहे 0.8 to 4.5%. सेकंड कंटेन प्रेझेंट आहे नार्कोटिन 4 to 8%, पॅपेवेरिन 0.8 to 1% and thebanin that is 0.5 to 2%. हे जे काय कंटेन आहे ते प्रेझेंट ओपियम मध्ये प्रेझेंट असतं.
ओपीएमला मराठीमध्ये आपण अफू सुद्धा म्हटलं जातं. ओके, की याच्यामधून आपल्याला मॉर्फिन कंटेंट मिळू शकतं. देन लास्ट occurrence is it also contain more than 25 different alkaloid along with substances such as fats, resin, protein, carbohydrate and mineral salts. म्हणजे काय तर मॉर्फिन जो का आहे तो अजून आपल्याला 25 डिफरंट अल्कलॉइडमधून मिळू शकतो, की जसं फॅट्स, रेझिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड मिनरल सॉल्ट्स मधून सुद्धा आपल्याला मॉर्फिन कंटेंट मिळू शकतो. देन नेक्स्ट वन इज फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहेत त्याचे आपल्याला बघायचे आहेत. सो मॉर्फिन इज अ बिटर इन टेस्ट, म्हणजे काय असेल तो एकदम कडू टेस्टमध्ये असेल. स्लाइटली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. डू यू नो what is mean by organic solvent? The solvent containing carbon atom that is called as organic solvent. As we know, organic solvent are divided into two parts, that is polar and non-polar. Polar and non-polar. Okay, remember. सो मॉर्फिनची टेस्ट ही कडू असते आणि तो स्लाइटली सोल्युबल असतो ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये आणि इनसोल्युबल इन वॉटर, अँड वॉटर इज इनऑर्गॅनिक सॉल्वंट. देन थर्ड वन इज मॉर्फिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आर नार्कोटिक. मॉर्फिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आर नार्कोटिक एनाल्जेसिक अँड दे आर स्ट्रॉंगली हिप्नोटिक. म्हणजे आपल्याला आपण सांगू शकतो की नार्कोटिक एनाल्जेसिक म्हणजे काय, की त्याच्यामध्ये गुंगी येते, बेशुद्धपणा येतो आणि अजून काय होतं त्याने मॉर्फिनने स्ट्रॉंगली हिप्नोटिक ज्या काही प्रोसेस आहेत त्यासुद्धा आपण मॉर्फिनने करू शकतो. देन थर्ड वन इज मॉर्फिन इफ टेकन इन अ लार्ज अमाऊंट. मॉर्फिन जर जास्त प्रमाणात जर घेतला आपण और रेग्युलरली टेकन कॅन रिझल्ट इन डेथ. आपण मरू सुद्धा शकतो ते रेग्युलरली घेतल्यानंतर. देन डायॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉर्फिन इज यूज इन मेडिसिन अंडर नेम ऑफ हिरोईन. सो जो डायॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉर्फिन हा जो काही ड्रग आहे तो मेडिसिनमध्ये हिरोईन ह्या नावाने मिळतो. सो this is your morphine part. You will also search the structure of morphine on Google. Okay, here I am not writing the structure, only occurrence and biological importance or physiological importance. Then next one is atropine. The second alkaloids is atropine. Atropine is also alkaloid, physiological active base compound, and it is also obtained from plant containing one nitrogen atom present in atropine structure. You will get structure on Google. So let us start the occurrence of atropine, that is also called as sources. The first occurrence is this is alkaloid extracted from deadly nightshades, that is Atropa belladonna and other members of Solanacea. सो हा जो काय अल्कलॉइड आहे ॲट्रोपिन तो आपल्याला नाईटशेड जे काही प्लांट आहे डेडली नाईटशेड त्याच्यापासून आपल्याला मिळतो आणि त्याचं नाव आहे ॲट्रोपा बेलाडोना अँड अदर मेंबर्स ऑफ
सॅलोनोसिन हा सुद्धा प्लांट आहे की ज्याच्यातून आपल्याला ॲट्रोपिन कंटेंट मिळतो. ओके, देन सेकंड वन इज ॲट्रोपिन इज एक्स्ट्रॅक्टेड आयदर फ्रॉम बेलाडोना रूट्स or from the juice of दतुरा प्लांट. ओके, ॲट्रोपिन हा जो काही कंटेन आहे किंवा अल्कोलॉइड्स आहे तो आपल्याला बेलाडोना रूट्स म्हणजे बेलाडोना जो काही प्लांट आहे त्याच्या रूट्समधून ॲट्रोपिन कंटेंट मिळू शकतं किंवा फ्रॉम ज्यूस ऑफ दतुरा प्लांट, दतुरा प्लांटच्या ज्यूसमधून सुद्धा ॲट्रोपिन कंटेंट मिळू शकतो. देन द थर्ड पॉइंट इज ॲट्रोपिन इज द रेसिमिक फॉर्म ऑफ एल हायकोसाअमाइन विच रेडिली रेसिमाइज टू ॲट्रोपिन. ॲट्रोपिन हा रेसिमाइज फॉर्म आहे कोणाचा, तर एल हायकोसाअमाइनचा, विच रेडिली रेसिमाइज. Do you know what is mean by racemize? Equimolar quantities or equimolar mixture of dextro and leo isomers is called as racemization. To atropine when one in ethanolic alkaline solution. This atropine is plus minus हायकोसाअमाइन. म्हणजे जर तुम्ही ॲट्रोपिन हा रेसिमाइज होऊ शकतो म्हणजे त्याचे दोन फॉर्म मिळू शकतात आपल्याला, प्लस अँड मायनस फॉर्म, दॅट इज डेक्स्ट्रो अँड लिओ. प्लस साइन इंडिकेट डेक्स्ट्रो फॉर्म अँड मायनस साइन इंडिकेट लिओ फॉर्म. सो आपल्याला ॲट्रोपिन जो का आहे तो रेसिमाइज होऊ शकतो कशापासून, फॉर्म एल हायकोसाअमाइन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथेनॉलिक अल्कलाइन सोल्यूशन. आपण इथेनॉलिक अल्कलाइन मीन्स व्हॉट, यू कॅन ऑल्सो टेक अल्कोलिक KOH or NOH. Okay, and then you will get dextro and leo form of हायकोसाअमाइन. Okay, so this is occurrence of atropine. Then next one is physiological importance of atropine. The first physiological importance, atropine dilates the pupil of eyes and therefore extensively used in ophthalmology. Okay, सो ॲट्रोपिनचं यूज काय बघा, ॲट्रोपिन आपण डायलेट्स करण्यासाठी म्हणजे जे का आयज आहेत लहान मुलांची त्याच्या आय ड्रॉप म्हणून त्याचा यूज केला जातो. देअरफॉर एक्सटेन्सिव्हली यूज होतो. डोळ्यांचे जे काही मेडिसिन आहेत किंवा क्लिनिक आहेत त्याच्यामध्ये ते यूज होतो. इट इज कॉल्ड ॲज ऑफ्थॅल्मॉलॉजी. देन सेकंड, atropine has been to relieve night sweat, which are distressing features of tuberculosis, and to diminish the activity of salivary and gastric glands. Atropine जो का आहे तो यूज केला जातो, has been to relieve नाईट स्वेट्स म्हणजे ज्यांना रात्रीचा घाम येतो त्याच्यासाठी सुद्धा आपण ॲट्रोपिनचा यूज करू शकतो. विच आर डिस्ट्रेसिंग फीचर ऑफ ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिस मीन्स वॉट, क्षयरोग त्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी सुद्धा युजफुल आहे. अँड टू डिमिनिश द ॲक्टिव्हिटी ऑफ सॅलिव्हरी अँड गॅस्ट्रिक ग्लँड. म्हणजे त्याला आपण सॅलिव्हरी मीन्स वॉट, लाळीचं प्रमाण जर जास्त असेल तर ती कमीसुद्धा करता येते. अँड गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे काय, तर जे काही जठर संबंधी जर काय प्रॉब्लेम असतील ते सुद्धा आपले क्लिअर होऊन जातात. जठर ग्रंथी त्याला म्हणतो आपण. ओके, सो दॅट इज द सेकंड यूज. थर्ड वन, ॲट्रोपिन सल्फेट इज
used to block or reverse adverse effect caused by some medicine and certain type of pesticides. एट्रोपिन सल्फेट जो का आहे, एट्रोपिन सल्फेट तो कशासाठी यूज केला जातो, ब्लॉक क्लिअर करण्यासाठी बॉडीमधले, और रिव्हर्स ॲडवर्स इफेक्ट कॉज सम मेडिसिन, म्हणजे मेडिसिनचा जर डायव्हर्स इफेक्ट झाला, रिव्हर्स इफेक्ट झाला तर ते सुद्धा क्लिअर करण्यासाठी आपण ॲट्रोपिन यूज करू शकतो. अँड सर्टन टाईप ऑफ पेस्टिसाइड्स, कीटकनाशकासाठी सुद्धा यूज केला जाऊ शकतो. देन लास्ट वन इज इंजेक्शन ऑफ ॲट्रोपिन आर यूज्ड in the treatment of bradycardia. Bradycardia means what? It is related to heart problem or heart disease. Okay, so ॲट्रोपिन इंजेक्शन जे का आहेत ते आपण हार्ट रिलेटेड डिसीजसाठी सुद्धा यूज करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट ॲट्रोपिन अँड मॉर्फिन पार्ट. Both are very important to the exam. Okay, you will get also structure of morphine and atropine on Google search. Okay, so both are 4 marks question and very important. Thank you.